नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा केक हा रसमलाई फ्लेवर केक आहे आणि त्यासाठी लागणारी रसमलाई ही पण आपण घरी करणार आहोत. त्याची पण मी रेसिपी इथे सविस्तर सांगत आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल आणि रेसिपी आवडली तर नक्की मला कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला खूप लाईक, शेअर, कमेंट्स करा. चला सुरू करूया मग. तर मी इथे आपल्याला अर्धा किलोचा रसमलाई केक बनवायचा असल्यामुळे मी इथे 1.5 पाव दूध घेतलेला आहे. तर त्यापैकी मी आता इथे 1 पाव गरम करून घेत आहे. तर या दुधाला एक उकळ छान येऊ द्यायची आहे. एक उकळ आली की मग यामध्ये आपल्याला फाडण्यासाठी मी इथे 1 चम्मच विनेगर टाकून घेत आहे आणि त्यानंतर 2-4 थेंब मी लिंबूचे पण टाकून घेणार आहे. आणि लिंबूपेक्षा विनेगरने पण दूध छान फाटतो आणि छान त्याचं दह्यासारखं तयार होते. तर ते करून घ्यायचं आहे आणि याला एक उकळ येऊ द्यायची. छान खूप शिजवायचं नाही आहे याला, फक्त एक उकळ येऊ द्यायची आहे. आणि एक उकळ आली की मग आपण याला एक सुती कापडामध्ये आपण याला गाळून घ्यायचं आहे. तर वरती याचं दह्यासारखं जमून राहणार आणि मग आपण खाली पाणी गळणार. तर या पद्धतीने करून झाल्याच्या नंतर मी याला आता छानपैकी घट्टसर असं बांधून घेते आणि थोडंसं पिळून घेते, म्हणजे त्याच्यामध्ये जो जो एक्स्ट्राचा पाणी असतो तो निघून जातो. आणि नंतर त्याचे गाठ बांधून मी त्यावर हेवी वेट ठेवून त्याला अर्धा तास सेट व्हायला ठेवून देते, म्हणजे आपला छान असा सॉफ्ट असा छेना तयार होणार. तो आता आपण करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथे छान असा सॉफ्ट आणि स्मूथ असा छेना तयार झालेला आहे. तर आता आपण याला छान असं स्मॅश करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता हा किती इझिली असा स्मूथ झालेला आहे आणि याची लाडू पण बनायला तयार आहेत. तर आता आपण याला फक्त थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी मी अर्धा चम्मच इथे अरारोट टाकून घेते. तुम्ही टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालते. फक्त बाइंडिंग यायला हवं, फुटू नये म्हणून मी इथे टाकत आहे. तर आता याचे थोडे खूप मोठे नाही, छोटे छोटे असे मी गोळे तयार करून घेत आहे. तुम्हाला गोल हवे तर गोल, नाही तर तुम्ही थोडेसे फ्लॅट पण करू शकता. जशी रसमलाई हवी त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर ते करून घेते. तर सगळे गोळे करून झाल्याच्या नंतर मी हाताच्या साहाय्याने याला थोडंसं असं फ्लॅट करून घेते, म्हणजे तो शेप पण छान दिसतो दिसायला. आणि हे सगळे झाल्याच्या नंतर मी इथे एका बाउलमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी 3 ते 3.5 चम्मच साखर टाकून घेतलेली आहे. साखर मेल्ट झाली, पाणी उकळलं की आपल्याला हे सर्व बाउल्स आपले जे बनवलेले आहे आपण रसमलाईचे ते यामध्ये टाकायचे आहेत आणि याला आपण फक्त 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. खूप शिजवायचं नाही आहे. जर तुम्ही खूप शिजवलं तर ते कडक येतात. तर 7 मिनटं झालेले आहे आणि हे छान शिजलेले पण आहे. तुम्ही बघू शकता छान फुललेले पण आहेत. तर आता आपण काय करायचं, याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं, कारण ही आतमध्ये ते गरम पाण्यात ठेवलं तर ते शिजत असतात. तर त्यामुळे आपण याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि जो पाणी एक्स्ट्राचा असतो तो पण याचं एक्सेस करून घ्यायचं. तर आता आपण तो रसमलाईचं दूध बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे अर्धा पाव दूध घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी 2 चम्मच साखर टाकून घेत आहे आणि त्याला छान ढवळून घेते. त्यानंतर याला घट्टसर येण्यासाठी हे दूध आपण यामध्ये 1 चम्मच मी मिल्क पावडर ॲड करत आहे, त्यामुळे पण एक छान फ्लेवर येतो. आणि मिल्क पावडर टाकल्याच्या नंतर मी 2 थेंब येलो कलर टाकून घेत आहे. त्यानंतर यामध्ये मी पिस्त्याचे काप टाकून घेत आहे आणि याला छान एक उकळ येऊ देते आणि त्यानंतर आपला हा मसाला दूध तयार आहे. आता आपण हे जे रसमलाई बॉल्स केलेले आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर आणि ढवळून घ्यायचं आणि याला 2 तास असंच झाकून ठेवायचं आहे, कारण यामध्ये तो रस आतमध्ये घुसलेला पाहिजे. तर त्यामुळे हे 2 तास असंच ठेवून द्यायचं आहे. 2 तासानंतर तुम्ही बघू शकता आपली रसमलाई इथे छान अशी तयार आहे. तर आता आपण रसमलाई केक तयार करायचा आहे आणि हा केक मी प्रीमिक्सपासून बनवलेला आहे. अर्धा किलोचा केक आहे. तर मी त्यासाठी प्रीमिक्स घेऊन स्पंज बेक करून घेतलेला आहे.
आणि मी याच्या आता 3 लेयर्स कट करून घेतलेले आहे आणि आता मी क्रमकोट करून घेत आहे। तर पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरून याला क्रमकोट करून घेते। तर रसमलाई फ्लेवर केक करत असताना आपण यामध्ये पाण्याने सोक करायचं नसतो, तर जो रसमलाईचा रस असतो त्याने याला सोक करायचं असते। आणि आपण इथे मी जी आपण रसमलाई केलेली आहे त्यालाच क्रश करून मी इथे टाकत आहे। त्यामुळे काय होते की रसमलाईचं फ्लेवर आहे तो खूप छान येतो। तर ते मी करून घेत आहे आणि त्यानंतर पुन्हा एक लेयर ठेवून देते। असं करत मी याला क्रमकोट करून घेत आहे या पद्धतीने। आणि तिन्ही लेयर लावून झाल्याच्या नंतर बाजूला क्रीम लावून मी छान याला क्रमकोट करून घेत आहे। आणि इथे जे मी व्हिप क्रीम यूज केलेली आहे त्यामध्ये मी रसमलाई फ्लेवरचा क्रश इथे ॲड केलेला आहे। त्यामुळे पण एक केकला फ्लेवर येतो आणि टेस्ट पण त्याची छान वाटत असते। तर या पद्धतीने आपण पूर्ण याला क्रमकोट करून घ्यायचं आहे। क्रमकोट झाल्याच्या नंतर मी याला अर्धा तास फ्रीजमध्ये सेट होऊ दिलेलं आहे आणि अर्धा तास होऊ दिल्याच्या नंतर आता मी याला फायनल आयसिंग करून घेणार आहे। आणि त्यासाठी मी इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे, पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे आणि फायनल आयसिंग करून घेते। तर मी ते थोडंसं नोझल वर्क करून घेत आहे, कारण आपल्याला रसमलाई ही वरती ठेवायची आहे। त्यामुळे मी इथे 1M नोझलने इथे नोझल वर्क करून घेतलेला आहे। आणि आता मी खाली छोटा जो नोझल असतो त्याने मी बॉर्डर दिलेली आहे। तर मी याला येलो कलर नाही करत आहे, याला व्हाईटच ठेवत आहे, कारण मी येलो कलरचं याला ड्रिपिंग देणार आहे। आणि मी मध्ये मध्ये आता रसमलाई ठेवून देते, ते दिसायला पण छान दिसते। आणि ट्रेडिशनल रसमलाई हा थोडा येल्लोइश असतो, पण मी इथे व्हाईटच ठेवलेला आहे। आणि वरून थोडेसे मी बदाम आणि पिस्त्याची काप करून त्यावर भुरभुरून घेत आहे आणि बाजूला पण थोडंसं स्प्रेड करून घेत आहे। तर त्यामुळे पण दिसायला छान दिसतो आहे। तर या पद्धतीने मी रसमलाई फ्लेवरचा केक खूप सारी रसमलाई टाकून, म्हणजे अर्धा किलोच्या केकसाठी मी इथे जवळपास अर्धा पाव रसमलाई यूज केलेली आहे। आणि क्रशमध्ये पण मी रसमलाई क्रश यूज केलेला आहे। तर या पद्धतीचा आपला रसमलाई फ्लेवरचा केक तयार आहे। कशी वाटली रेसिपी आणि केक डिझाईन कशी वाटत आहे नक्की कमेंट्स करून सांगा। आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा। व्हिडिओ बघत राहा। थँक्यू फॉर वॉचिंग।